सावधान सावधान सावधान। प्लाट मालिक और जमीन के मालिक है जितने भी है वो सावधान हो जाइए, क्योंकि आपकी फर्जी रजिस्ट्री कभी भी हो सकती है। आपका प्लाट या आपकी जमीन जो है कभी भी बिक सकती है। कुछ दिन पूर्व भी आपको याद होगा, गोंदिया में भी ऐसा मामला सामने आया था। उसी के ऊपर आपको एक रिपोर्ट दिखाने जा रहा हूं और आप देख रहे हो न्यूज बात मीडिया और मैं आपके साथ महेंद्र दिलारे। 4 महीना पूर्व जो है गोंदिया का जो यह रजिस्ट्री कार्यालय से एक खबर प्रकाशित की गई थी कि यहाँ पे जो है कुछ वर्ष पहले जिनके नाम पे 7/12 था वो व्यक्ति जो है मर गए। उसके बाद में जो है एक फर्जी आदमी बनाकर जो है यहाँ रजिस्ट्री ऑफिस में खड़ा कर जो है रजिस्ट्री को अंजाम दिया गया था। जैसे ही जिनकी जमीन थी उनको पता चला, उन्होंने शिकायत की। शिकायत करने के बाद में जो है वो रजिस्ट्री को कॅन्सल की, ऐसा उनका कहना था। एक अपील माझ्याकडे आलं होतं का बा तिथं म्हणजे मृत व्यक्ती होती आणि मृतच्या ठिकाणी एक जिवंत महिला दुसरीच उभी करून त्याची रजिस्ट्री झाली म्हणून ही अपील आला होता आमच्याकडे त्या बाबतीत। तर मग अपील अंतर्गत आम्ही ते स्वीकृत करणे आमचे महसूल क्वासी ज्युडिशियल प्रोटेक्शन मस्ट आहे। त्यानुसार आम्ही ते हिअरिंग घेतली दोन्ही पार्ट्याची आणि रिस्पॉन्डंटला पण आम्ही नोटीस दिली, ते पण झाले। त्यांनी मान्य केलं की बा हे चुकी झालेली आहे, म्हणजे जिवंत आहे ते महिला मयत आहे ओरिजिनल ओनरची। आणि मग आम्ही स्थानिक चौकशी तलाठ्याकडून मागितलं की ते खरोखर ते मृत आहे का, ज्यांनी जे मूळ धारक आहे 7/12 वर्षाचं, तर त्यांच्या अहवालानुसार सुद्धा ते मृत होती आणि मृत असल्यानंतरही ते जिवंत दाखवून ते रजिस्ट्री झाली आहे। आणि हे मग फॅक्च्युअल पोझिशन सिद्ध झाल्यामुळे आम्ही त्यांचा जो जो अपीलमधला प्रेयर क्लाज राहते त्या प्रेयर क्लाजमध्ये तो रद्द करण्यात यावा आणि रिस्टोअर करण्यात यावं नाव, असं ते होतं। त्यानुसार आम्ही क्वासी ज्युडिशियल प्रोटेक्शन चालवून ते प्रकरण आम्ही ऑर्डर करून रिस्टोअर केलं आहे। म्हणजे मृत महिलेच्या नावाने जो 7/12 होता त्या नावाने रिस्टोअर करून तो आदेश दिला आहे। सर, याच्यामध्ये कोणी कारवाई करायला पाहिजे होती? आता बघा, याच्यामध्ये जर हे रजिस्ट्री बोगस व्यक्ती तयार करून झाला असेल तर ते शासनाची फसवणूक झाली आहे आणि ते सब रजिस्ट्रार लेवलवर झालेली आहे। तर हे त्यांनी आमच्याकडून प्रोसिडिंग पण माझ्या माहितीप्रमाणे घेतलेलं आहे। एक ॲप्लिकेशन आला होता, त्यांना प्रोव्हाइड केलं, त्या आधारावर त्यांनी शहानिशा करून समजा ते फसवणूक झाली असेल त्यासाठी त्यांनी सब रजिस्ट्रारनी FIR करणे अपेक्षित है। और जिस हिसाब से वरिष्ठ अधिकारी के द्वारा जो है जिन्होंने जमीन बेची, जिन्होंने जमीन ली और जो जो गवाहदार थे उनके ऊपर FIR अगर होती तो आज ये दूसरा मामला आता नहीं, ऐसा कहना आ रहा है। क्योंकि जो है बार बार ऐसे मामले होने से जो है हिम्मत बढ़ रही है, जिनके ऊपर कार्रवाई होना चाहिए वैसी कार्रवाई होती नहीं है। मतलब मरने वाले व्यक्ति को जिंदा कर जो है रजिस्ट्री को अंजाम बार बार दे रहे हैं। मी सचिन सुभाष गुजर, दुय्यम निबंधक तिरोडा। दस्त क्रमांक 2241 जो नोंदणीकृत झाला होता त्या संबंधात आम्हाला वृत्तपत्रात एक कात्रण छापून आलं होतं आणि जी माहिती आली त्यामध्ये सदर दस्तामध्ये खोटी व्यक्ती उभे राहिल्याचं नमूद होतं। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ माहिती घेऊन आम्ही लगेच गुन्हा दाखल करण्याची कारवाई एकाच दिवसात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अंडर सेक्शन 82 ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट जबाब घेण्याची कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही गोंदिया येथे सुरू राहील। मध्ये सगळेच नियमानुसार सगळे आधार प्रूफ घेतलेले आहेत आपण। आधार प्रूफ मीन्स ID प्रूफ घेतलेले आहेत, इलेक्शन कार्ड आहे, बँक पासबुक आहे, तिथे साक्षीदार आहेत। नियमामध्ये कुठेच आपली कसूर झालेली नाही असं नसतं। कसं आहे, आधार कार्ड नाही तर आपल्याला जेव्हा आधार व्हेरिफिकेशन कोणाचंही होत नाही तर आम्ही पण थोडं संशयाच्या दृष्टीने बघत असतो, त्यामुळे आपण एक खातरजमा म्हणून ते घेतच असतो। आपण पोलीस स्टेशन गोंदिया येथे तात्काळ पत्रव्यवहार केलेला आहे त्या संबंधात आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तिथे पत्र दिलं आहे। आता नियमानुसार पुढची कारवाई जे काही जबाब घेण्याची आहे ती होईल। सर, रजिस्ट्री करने के लिए आधार कार्ड कंपल्सरी है या नहीं? नाही, आधार कार्ड नसलं तरी रजिस्ट्रेशन होतं, असं नाही आहे की ते कंपल्सरी आहे। कंपल्सरी डॉक्युमेंट नाही आहे। एकूण 13-14 प्रकारचे एकूण ID गव्हर्नमेंटने दिलेले आहेत, ज्याच्यात फोटो ID आहे, ते चालतात। सर, एक व्यक्ति ने अगर रजिस्ट्री किया, आपने रजिस्ट्री किया है, उसके बाद पता चल रहा है कि इस प्रकार का फ्रॉड हुआ था, तो जिसने खरीदी किया जमीन उसने पार्टी किसको बनाना चाहिए? ते त्याच्यावर डिपेंड आहे सर, हे नाही सांगू शकत। तो रजिस्ट्री सर आप कर रहे हो? हाँ, आता जो मूळ ओनर आहे वो उस पे डिपेंड आहे। आम्ही सगळ्यांवर गुन्हे दाखल करू, लिहून घेणार, देणार, या सगळ्यांची माहिती देऊ पोलिसांना, मग पोलीस त्यांच्या कलमाप्रमाणे हे करेल। नाही सर, कारवाई नहीं हुई है सर। कारवाई आम्ही एकाच दिवसात केलेली आहे, पण सर कारवाईला ठोस प्रूफही लागेल, सगळं लागेल, त्याचे बयान लागतील, सगळं लागेल ना, असं नाही होणार। तो फर्जी महिला क्लियर हो गया ना सर? सर,
हे आता आम्ही आमचा अहवाल दिलेला आहे, पण आता याच्यात पुढे काय काय इन्व्हेस्टिगेशन होतील, जाब होतील, सगळ्यांचे जाब घेऊन पुढे कारवाई होईल. सर एसडीओ के आदेश अनुसार 7/12 से नाम कटा क्या लेने वाले का? सर प्रथमदर्शनी तसंच दिसतं, कारण 7/12चा आमच्या कार्यालयाचा संबंध येत नाही. वरिष्ठ अधिकारी ने क्या क्या कहा था वो भी आपको मैं जरूर दिखाऊंगा कि उस समय वरिष्ठ अधिकारी ने क्या कहा था कि कौन कार्रवाई कर सकता है, कहाँ का पुलिस में उन्होंने शिकायत की गई है, पर नॉमिनल जो है उन्होंने एक फॉर्मेलिटीज निभाई थी, क्योंकि अगर नॉमिनल फॉर्मेलिटीज निभाते नहीं तो उस समय एफआईआर होती और जिन्होंने ऐसा कारनामा किया था उनके ऊपर कार्रवाई होती, तो उससे कहीं ना कहीं लगाम लगती। वह कार्रवाई नहीं होने की वजह से जो है उस समय एफआईआर नहीं होने की वजह से जो है हिम्मत बढ़ गई और ऐसा ही एक मामला जो है सामने आया है। डीओ ऑफिसमधून याची कागदपत्र घेतले आणि मग याच्यावर जर गुन्हा हे तसं सिद्ध झालं तर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी आता सुरू आहे. रजिस्ट्री आम्ही त्यांचे पूर्ण कागदपत्र मागितले आणि त्या कागदपत्रावरून आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये पत्र दिलेलं आहे तसं की जर असा याच्यात जर दोषी कोणी आढळलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पत्र दिले. त्यांनी प्रकरण दस्तपत्र प्राप्त करून घेतलं आमचं पत्र आणि त्यानंतर आम्हाला पत्र दिले की याच्यात तुम्ही चौकशी करून आम्हाला अहवाल सादर करा. तर ते आम्ही त्याची चौकशीची कारवाई आता सुरू आहे त्याची. 1 साल पूर्व जो व्यक्ति मर गए थे वो 7/12 में जिनका नाम था वह व्यक्ति को जिंदा कर जो है दूसरा व्यक्ति खड़ा कर जो है रजिस्ट्री को अंजाम दिया गया है। मतलब कि आपकी जमीन क्या सुरक्षित है क्या, आपका जो है प्लाट सुरक्षित है क्या, ऐसा सवाल मुख्य रूप से उठाया जा रहा है। मतलब बार बार इस प्रकार के मामले हो रहे हैं, उसके बावजूद भी प्रशासन विभाग जो है कार्रवाई कर नहीं रहा है। उस समय अगर कार्रवाई हुई रहती तो आज यह जो मामला सामने आया है, व्यक्ति मर गया है, उसके जगह में दूसरे व्यक्ति को खड़ा कर नकली दस्तावेज बनाकर जो है रजिस्ट्री को अंजाम दिया गया है कि उस समय कार्रवाई हुई नहीं, इसीलिए जो हौसले बुलंद हो गए, क्योंकि कार्रवाई नहीं होती इसलिए। अगर उस समय कार्रवाई होती तो आज जो है यह मामला सामने नहीं आता। एसआरओ गोंदिया येथे दस्ता क्रमांक 2241/2025 हा 25/4/2025 ला रजिस्टर झाला होता। त्याच्यामध्ये नमूद मिळकत मोजा नागरा येथील गट क्रमांक 445/2 क्षेत्रफळ 6 या शेतजमिनी संबंधी विक्रीपत्र रजिस्टर झाला होता, परंतु त्याच्यामध्ये लिहून देणार व्यक्ती श्रीमती इंदुबाई अशोक कुमार कुडवानी हे दस्तामध्ये नमूद लिहून देणार होते, परंतु ती व्यक्ती मयत असल्याचं एसडीओ गोंदिया यांच्याकडे दाखल अपिलामध्ये सिद्ध झालेलं आहे। त्याच्या अनुषंगाने एसआरओ गोंदिया येथील नोंदणीकृत दस्ता क्रमांक 2241/2025 दिनांक 25/4/2025 मधील लिहून देणार आणि निष्पादक व्यक्ती श्रीमती इंदुकुमार अशोककुमार कोडवानी या नावाने खोटी बनावट बोगस व्यक्ती उभी राहून व खोटा कबुली जबाब देऊन शासनाची व एसआरओ गोंदिया कार्यालयाची फसवणूक केल्याचे दिसून येत असल्याने त्यामुळे संबंधितावर नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 83 नुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात सर रजिस्ट्री के लिए आधार कार्ड की गरज है क्या नहीं? आधार कार्ड हे शासनाने सध्या ऑप्शनल केलेलं आहे, ऑप्शनलच आहे ते, नियमानुसार म्हणजे कंपल्सरी केलेलं नाही। गुन्हे दाखल करण्याच्या अनुषंगाने या दस्ता क्रमांक 22/4/2025 संबंधित त्यातील जी निष्पादक व्यक्ती आहे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी एसआरओ गोंदिया यांनी 28/8/2025 ला पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांना दिलेलं आहे। मतलब इस प्रकार के फर्जी बोगस दस्तावेज बनाकर इस प्रकार की जो जमीन हो, प्लाट हो, इस प्रकार के मामले हो रहे, तो जो सामान्य लोगों की जमीन है, सामान्य लोगों के जो प्लाट है वो सुरक्षित है क्या, ऐसा सवाल उपस्थित किया जा रहा है। जबकि रजिस्ट्री के कागज हो, जबकि जमीन के कागज हो, वही आप लोग देखते हो कि तिजोरी में रखे जाते हैं। आज यह सवाल खड़ा किया जा रहा है कि तिजोरी में जो दस्तावेज रखते हो अभी आपको प्लाट और जमीन भी जो है तिजोरी में रखना पड़ेगा, नहीं तो कई फर्जी दस्तावेज बनाकर जो है उसकी भी रजिस्ट्री कभी भी हो सकती है। ऐसा सवाल जो इसीलिए कह रहे हैं क्योंकि क्या किसी की जमीन हो, किसी के प्लाट हो, वो सुरक्षित है क्या, मतलब जो व्यक्ति मर चुके हैं उनके नाम पे रजिस्ट्री क्यों हो रही है, जबकि जो डॉक्यूमेंट लगना चाहिए वो डॉक्यूमेंट नहीं देने के बावजूद भी रजिस्ट्रार जो है रजिस्ट्री क्यों कर रहे हैं, क्या इसमें रजिस्ट्रार की गलती है, इस प्रकार के फर्जी दस्तावेज बना रहे उनकी गलती है, गलती किसकी है, इसकी जांच होना चाहिए और जो भी दोषी है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, पर कार्रवाई होते नजर नहीं आ रही। इसलिए बार बार ऐसे मामले जो है आते हैं, मीडिया में प्रकाशित होते हैं, पर जिन अधिकारी की जिम्मेदारी होती है वो अधिकारी एफआईआर करते नहीं, इसलिए एक से एक मामले बढ़ते हैं और सामान्य लोगों को काफी तकलीफ का सामना करना पड़ता है। मेहनत की कमाई करते हैं,
₹2 बचाते हैं, उसके बाद प्लाट लेते हैं, उसके बाद जमीन लेते हैं, और उसके बाद क्या होता है कि कोई तीसरा ही व्यक्ति आकर जो है वो जमीन की रजिस्ट्री कर लेता है, उस पर कब्जा कर लेता है, और सामान्य लोगों को इतनी परेशानी का सामना करना पड़ता है कि कहाँ रजिस्ट्री हुई है, कितने एकड़ की रजिस्ट्री हुई है, किसके द्वारा रजिस्ट्री की गई है। तो बने रहे न्यूज प्रभात मीडिया के संग। महेंद्र लीलार है, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज प्रभात मीडिया, न्यूज प्रभात मीडिया।